नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण क्रेमर्स रूल बघणार आहे। याच्यामध्ये आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची असते, dx आणि dy ची व्हॅल्यू काढायची असते। d ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला a1 a2 b1 b2 घ्यायचं असतं। dx ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला c1 c2 b1 b2 काढायचं असतं आणि x ची व्हॅल्यू काढण्यासाठी dx च्या व्हॅल्यूला d ने डिवाइड करायचं असतं। आपल्याला dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी a1 a2 c1 c2 घ्यायचं असतं आणि dy च्या व्हॅल्यूला d ने डिवाइड केलं की y ची व्हॅल्यू आपली निघते। याचंच आपण एक पहिलं एक्झाम्पल बघूया। 3x - 4y = 10, 4x + 3y = 5। आता इथे आपण पहिल्यांदा a b आणि c च्या व्हॅल्यू काढायच्या दोन इक्वेशन मधल्या। तर इथे लिहूया 3x - 4y = 10। हे इक्वेशन फर्स्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये a1 b1 आणि c1 ची व्हॅल्यू निघणार आहे। याच्यामध्ये बघा, ही आहे तुमची a ची व्हॅल्यू, ही b ची, पण इथे -4 घ्यायची आपण आणि c ची 10। आता आपण दुसरं इक्वेशन लिहून घेऊया = 5। आता याच्यामध्ये a2 b2 आणि c2 ची व्हॅल्यू निघणार आहे। ही आहे a ची, ही b ची आणि ही वाली c ची व्हॅल्यू आहे। तर आपल्याला आता पहिल्यांदा d ची व्हॅल्यू काढायची आहे। तर d ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय घेतो, a1 a2 b1 b2। आता आपण इथे व्हॅल्यू घेऊया बघा, a1 a2 b1 b2। आता इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं आणि व्हॅल्यूज काढायचे असतात। बघा इथे 3 × 3 -4 × 4। बघा 3 3 चा 9, हा मायनस आहे, हा मायनस आहे, मायनस मायनस प्लस, 4 4 चा 16 आणि या दोघांची ॲडिशन केल्यावरती 25। मग आपली d ची व्हॅल्यू आली 25। आता आपण dx ची व्हॅल्यू काढूया। बघा dx = c1 c2 b1 b2। आता आपण व्हॅल्यूज लिहूया। c1 बघा इथे 10 5 -4 आणि 3। इथेही आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं। बघा आता 10 × 3 -4 × 5। आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, इथे लिहिलं, मायनस मायनस प्लस, या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहिलं आणि यांची ॲडिशन करून इथे लिहिली, म्हणजे dx ची व्हॅल्यू आपली निघालेली आहे। आता आपण dy ची व्हॅल्यू काढायची। dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला बघा इथे काय घ्यायचं आहे, a1 a2 c1 c2। आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज घेऊया। a1 किती आहे आपला 3, a2 4, c1 10 आणि इथे 5। इथे सुद्धा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे। बघा 3 × 5 -10 × 4। आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहिलं, मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन मी इथे लिहिलं। आता या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची आहे आणि बिगर नंबर हा आहे, तर याचं साईन आन्सरला द्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली dx ची व्हॅल्यू निघालेली आहे। आपल्याला आता x ची व्हॅल्यू काढायची आहे। x ची व्हॅल्यू काढताना काय करायचं,
dxच्या व्हॅल्यूला dनी डिवाइड करायचं आहे. dx अपॉन d. बघा इथे किती होती, dxची व्हॅल्यू अपॉन डीची व्हॅल्यू घेतली, आन्सर आपलं 2 आलं. आता आपल्याला yची व्हॅल्यू काढायची आहे. मग इथे yच्या व्हॅल्यूला काढताना कसं करायचं, yच्या व्हॅल्यूला dनी डिवाइड करायचं आहे. yची व्हॅल्यू बघा इथे yची व्हॅल्यू आहे -25 अपॉन 25. आता याचं आन्सर आलं -1. dy ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण असं वर्ड्समध्ये फायनल आन्सर लिहून घ्यायचं आहे. इतर बाकीची एक्झाम्पल तुम्ही या रूल्सनुसार करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.